कोराड सावंगी ग्रामपंचायतीतील कथित रक्कम 3.69 लाखांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे। पंचायत समितीच्या स्पष्ट आदेशानंतरही संबंधित ग्रामपंचायत अधिकारी चौकशीला आवश्यक अभिलेखांशिवाय हजर राहिल्याची माहिती समोर आली आहे। अभिलेख 10 जुलै रोजी सादर करण्यात येतील असे लेखी निवेदन देण्यात आले आहे। त्यामुळे चौकशी प्रक्रियेत विलंब झाला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे। दरम्यान कथित आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी अद्याप सुरू असून अंतिम अहवालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। सावंगी या ग्रामपंचायतीमध्ये आला, काही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतच्या वतीने काही बोगस कामं झाली आहेत असा त्यांनी आरोप केला आहे आणि त्या संदर्भात आपण चौकशी करायला आलेला आहोत। तर आपण केलेल्या चौकशीमध्ये आपल्या नजरेस आपल्या निदर्शनास काय आलं आहे? मी विस्तार अधिकारी पंचायत SP चव्हाण आज 9/7/2026 रोजी ग्रामपंचायत कोराड सावंगीची तक्रार पंचायत समिती मंडळ येथे दाखल केली होती। त्या अनुषंगाने माननीय गटविकास अधिकारी यांच्या आदेशान्वये आज चौकशीसाठी ग्रामपंचायत कोराड सावंगी आलेलो आहे। या चौकशीमध्ये प्रत्यक्ष ज्या तक्रारीत नमूद कामाची पाहणी केली आणि पाहणी करून आज संबंधित ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून अभिलेखाची मागणी केली असता मागणी आज रोजी त्यांनी उपलब्ध करून दिलेली नाही। याबाबत त्यांनी 1 दिवसाची मुदत मागितलेली, 1 दिवसानंतर अभिलेखे तपासणीसाठी उपलब्ध करून देईल असे त्यांनी सांगितले। त्या अनुषंगाने उद्या 10 तारखेपर्यंत अभिलेखे आमच्याकडे संबंधित ग्रामपंचायत अधिकारी दाखल करतील आणि त्यानंतर उद्या चौकशी करून त्यानंतर चौकशी अहवाल BDO साहेबांना सादर करण्यात येईल। जेव्हा तुम्ही आरोप केला होता की ग्रामपंचायतीमध्ये लोक भ्रष्टाचार झालेला आहे आणि बोंगस कामं झाले आहे आणि त्या संदर्भात आज चौकशी झाली आहे, तर या चौकशीनुसार आपलं समाधान झालं आहे का? नाही, माझा या चौकशीमध्ये माझं समाधान झालेलं नाही आणि जे कामं केलेले ते बोगस केलेले, जे वरचं याची परसुडिंग पाहिजे, मला आज MB पाहिजे आणि हे ग्रामसेवकांचे लिहिलेले ही परसुडिंग मला महत्त्वाची। कोणते कामं घेतले मुद्द्यात न मीटिंग न घेता हे काम केलेत, हे सगळे बोगस आहेत आणि पैसे उचललेत आणि इथून ह्या ग्रामसेवकाची माझी ताबडतोब बदली करायला पाहिजे, न केल्यास मी आम्हाला उपोषण ठोकण्यात येईल, याची दक्षता घ्यावी प्लीज। या हो, तर कुठले बोंगस कामं झाले? तिथं त्याला छडी 7 का 8 का 10 टाकले आहेत, पुऱ्या छड्या इथे टाकलेले आहेत आणि त्याला बिल तिकडे उचलत आहे की आढ्यानं काम केलेले, छड्याचे आढेसाहेबांनी काम केलेले। ग्रामसेवकनं पैसे त्याच्यामध्ये चव्हाण ग्रामच्या सही नमुना न बदल करता 3,61,70,000 रुपये त्यांनी उचल, सही नमुना न बदल करता। ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात घेतलं होतं त्यांनी? नाही, नाहीच, कोणाला विचारलं नाही, काही नाही, बैठक नाही, काही नाही, काही नाही।